रिहर्सल्समध्ये मी रिहर्सल नॉर्मल कपड्यात करतो. रिहर्सल मेट वॉज इझी. अचानक 15-20 किलो वाढले आणि जेव्हा मी उचललं आणि मी तिला उचलून खाली ठेवलं आणि आफ्टर दॅट 2 मिनिट्स आय वॉज ब्लँक. पुढचे स्टेप्स मला काही दिसत नाही. काय म्हणतो. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका पुन्हा कर्तव्य आहे मध्ये. आता कर्तव्य येऊ घातलेलं आहे फायनली. आणि आता अक्षया आणि आकाश माझ्याबरोबर आहेत. हाय, कसे आहात? एकदम छान. कशी आहेस तू? मस्त. खूप स्वागत आहे दोघांचे कलाकृती मीडियावर. आणि मला असं वाटतं की प्रेक्षक ज्या गोष्टीची खूप वाट बघत होते, आता फायनली वसू आणि आकाशचं लग्न होतं आहे. आणि अक्षय आणि आकाशमध्ये साधारण मला फरक फारसा जाणवत नाही आहे. फोटोज आणि हे ते सगळं बघून मला सांग, हा खरा कसा आहे? मी सांगू? अरे आहे, ऑफकोर्स फरक आहे यार. अक्षय आणि आकाशमध्ये फक्त एवढंच आहे की दोघंही काम आहेत. अक्षय पण खूप काम आहे. म्हणजे मी अशी की मी एखादी गोष्ट असेल, एखादी सिच्युएशन मी खूप हायपर असते, तर अक्षय असतो की ठीक आहे, हो जाएगा, आपण आरामात करूया. तसं निवांत व्यक्ती आहे, ज्याच्याकडे गेल्यावरती तुम्ही नाही का शांत वाटतं आपल्याला. असं तो पीसफुल व्यक्ती आहे. आकाशही पीसफुल व्यक्ती आहे. बाकी अदरवाईज खूप कॉन्ट्रास्ट आहे. हो, ऑफकोर्स. मी स्वभावाच्या ह्याने म्हटलं, कारण का मी त्याला सेटवरती जितक्या वेळा ऑब्झर्व केलं तसं शांत असतो. म्हणजे तर तुमचं ऑफ कॅमेरा तुमची मजा मस्ती चालू. माझ्याशी खूप मस्ती करतो तो. बाकींचं मला माहिती नाही, पण माझ्याशी मस्ती करतो, मला कम्फर्टेबल फील करवतो. आणि मीच त्याच्याशी भांडत असते, मीच माझंच चालू असतं त्याचं काही. आणि माझंच चालू असतं आणि तो फक्त असं की हो असं म्हणतो. आणि चांगलं छान वाटतं मला त्याच्यासोबत. घरी पण असाच असतोस का? म्हणजे बायको पण एकीकडे बडबड करत, तू शांत असशील असं चालू असतं का घरी उलटच? नाही, कम्पेअर टू मी घरीही तसंच आहे, कारण माझी लाईफ पार्टनर ही तेवढीच बबली आणि चर्पी आहे. तर हां, सो इट इज लाईक ॲज शी सेज, आय एम द काम टू हर स्टॉर्म. सो या, दोघं जण खूप छान दिसत आहे. आणि आता एक सगळे लग्नाचे प्रोग्राम चालू झाले आहेत. मेहंदी असेल, संगीत असेल, हळदीसाठी आज छान एक तुमचा लुक तयार होणार आहे. मला आधी असं वाटलेलं की तुमचा हळदीचा लुक आहे, पण ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी छान वेगळं बघायला मिळणार आहे. ह्यातही तुम्ही छान दिसताय. आणि मला ना मगाशी तू बसली होतीस तेव्हा माझं लक्ष तुझ्या पायाकडे गेलं. पायावरती जी मेहंदी काढली, जरा दाखवशील का? मेहंदी नाही आहे ते, हे काय म्हणतात त्याला, ते आपण स्टिकर चिटकवतो ना, तर ते स्टिकर चिटकवले. ते मला वाटलं त्यात पण काही वेगळं आहे. याच्यातच जरा काही ते वेगळं पण आहे. आता नाव साधारण शोधून झालंय, पण तू दाखवू शकतोस. इथे आहे नाव. येस, आकाश. कॉम्प्लिमेंट दिलीस की नाही आल्या आल्या? हो, दिली. नाही दिली? अगं, मी गेले 4 दिवस ह्याच कपडे तिला बघतोय. रोज काय कॉम्प्लिमेंट द्यायची? खरं तर त्यांनी दिली पाहिजे. हा, की मुलींना आवडतं कॉम्प्लिमेंट एवढी तयार होते रोज सेम ह्याच्यामध्ये, पण सगळ्यात लास्ट असतो हा कॉम्प्लिमेंट देणारा, माहिती आहे. हा, आणि मी काय अशी असते की हाय, आणि तसं असतो की तसं इकडे तिकडे शांती त्याची चालू असते. पण ठीक आहे, देतो, पण खूप एंडला का असे ना म्हणून की छान दिसते. बरं, मग आजच जरा उलटं करू, तर तू त्याला कॉम्प्लिमेंट दे काहीतरी. तो हँडसमच आहे, मी त्याला कायम म्हणते. मी त्याला मेरी चिकनी म्हणते लाडाने. बरं, मला सांगा, तुमचे जे सगळं ऑनस्क्रीन बॉन्डिंग आहे ते तर आम्ही पाहतोच आहेत, आणि ऑफस्क्रीन तुम्ही खूप धमाल करतच असणार. पण पहिल्यांदा जेव्हा दोघं जण एकमेकांना भेटलात, किंवा पहिला जो सीन होता तुमचा, पहिले एकमेकांबद्दलचं इम्प्रेशन काय होतं? पहिला विचार काय आला होता? आम्ही तसं एकमेकांना गेले 11 वर्षांपासून ओळखतो, पण काम करण्याचा योग आत्ता आला. आणि आय रिमेंबर पहिला सीन आम्ही एकत्र केला होता, म्हणजे एक मॉक शूटचा आम्ही एक सीन केला होता. आणि आय रिअली एन्जॉयड इट, कारण मी तिला सांगितलं होतं, आय थॉट दॅट शी हॅड अ व्हेरी रॉ एनर्जी इन हर. आणि म्हणजे ते खूप रेअर ॲक्टर्समध्ये असतं, आणि स्पेशली जर तुम्ही थोडंफार काम केलं आहे, इफ युअर लिटल बिट एक्सपिरियन्स, तर ते रॉनेस इंटॅक्ट ठेवणं हे खूप कठीण होतं, कारण काही गोष्टी मेकॅनिकल होऊन जातात. तर तिच्यात मला दिसलं, आणि दे वॉज व्हेरी इमिजिएट गिव्ह अँड टेक अँड स्पॉन्टॅनिटी दॅट वॉज देअर. आणि ते मला करताना खूप मजा आली. अँड दॅट्स व्हॉट आय टोल्ड हर अँड आय कॉम्प्लिमेंटेड हर फॉर दॅट. छान बोलला, खूपच सुंदर बोलला ग, असं खूपच सुंदर बोलला, नाही का? नाही, तो असं खूप मला सटल वाटतो. त्याचं स्क्रीन प्रेझेन्स खूप चांगला आहे. स्क्रीनवरती तो खूप असा सुंदर दिसतो, छान दिसतो. तो काम खूप सटल करतो, खूप लाऊड काम नाही आहे त्याचं. आणि माझं बऱ्याच कॅरेक्टर नाही, तुम्ही करू शकतो.
नाही म्हणजे मी सांगते की असं खोटं नाही वाटत. मी नीट हा की असं नॅचरल वाटतं. जरी लाऊड दिलं त्याला तरी तेही तो अजून चांगलं करेल असं मला म्हणायचं. अक्षय म्हात्रे अधून घेतले तुझ्याकडे कळत बघ कसं आहे. तर हेच सगळं विसरवलं मी. खूप काही काही चांगलं सुचवलेलं माझं. आणि तो असं बोलतात ना को आर्टिस्ट बरोबर माझं मॅनेज होऊन जातं, माझं जुळून जातं त्याच्यासोबत. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला मेहनत करावी लागते काही आर्टिस्ट बरोबर कोपअप करण्यासाठी, पण त्याच्यासोबत असं नाही आहे. कदाचित असं पण असेल मी त्याच्यासोबत कम्फर्टेबल आहे गोष्टी करताना, मग कुठलाही सीन असू देत मी एन्जॉय करते त्याच्यासोबत. हां. पण अक्षय मला सांग की आता ह्या निमित्ताने स्वतःच्या लग्नामधली एक कोणती गोष्ट तुला अगदीच आठवते आता? आज हळद आहे किंवा उद्या संगीत असेल, त्याच्यानंतर मेहंदीचे सीन्स लागतील, तुला तुझ्या लग्नातलं काय काय असं प्रकर्षाने आठवतं? म्हणजे मला माझी जी माइंडसेट होतं ते माझ्या शेड्युलरकडे बघून असं वाटतं, कारण दॅट इज समथिंग आय रिलेट टू द काइंड ऑफ प्रेशर दॅट दे गो थ्रू. आय वॉज अंडर दॅट प्रेशर जेव्हा माझं लग्न होतं तेव्हा गोष्टी वेळेवर होतील ना, अच्छा हे होईल ना ते होईल ना. तर अदरवाईज मी आता ॲज अन ॲक्टर आय एम क्वाईट रिलॅक्स. प्रेशर मला त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतं. सो बाकी तर मी नाही म्हणजे डान्स असतं हे असतं. बट आय थिंक ऑन आय रिमेंबर, कारण हा तर खूपच म्हणजे बोलतो ना इझी लेहंगा आहे हिचा. तिचा लेहंगा 15-20 किलोचा होता आणि त्याच्यामध्ये माझं एक लिफ्ट वगैरे होतं त्याच्यामध्ये. आणि रिहर्सल्समध्ये मी रिहर्सल नॉर्मल कपड्यात करतो. रिहर्सल मेड वॉज इझी. अचानक 15-20 किलो वाढले आणि जेव्हा मी उचललं आणि मी तिला उचलून असं खाली ठेवलं आणि आफ्टर दॅट 2 minutes आय वॉज ब्लँक. पुढचे स्टेप्स मला काही दिसत नाही. काय म्हणतो आता ह्या लग्नामध्ये काय काय प्रॅक्टिस चालू केली? तुम्हाला वाटतं आधीच सगळं म्हणजे तू त्या कॉस्ट्युममध्येच मला वाटतं आधी प्रॅक्टिस करा म्हणजे काही प्रॉब्लेमच येणार नाही. आमचे झाले परफॉर्मन्स झाला पण मी रिहर्सल वगैरे पण ह्या कपड्यात केलं आणि त्यानंतर शूट केलं. सो इट वॉज क्वाईट कम्फर्टेबल. आणि आता लग्नाच्या निमित्ताने तुमचे वेगवेगळे लुक्स आम्हाला बघायला मिळणार आहेत आणि छान छान सगळी मजा मस्ती बघायला मिळणार आहे. तुम्हाला सीन्स ह्या प्रत्येकाला मला आवडतं हे विचारायला की तुम्हाला सीन्स आधी कळलेले असतात की तुम्हाला ऑन द स्पॉट कळतं? कारण का बऱ्याच सेट्सवर असं असतं की आधी नाही सांगत, कारण का त्यावेळेसची ती मुवमेंट घालवायची नसते. तुमच्या सेटवरती साधारण काय असतं? हिचं वेगळं असतं, माझं वेगळं असतं. एक्साइटेड असतं. दोघांचंही दूध सांग. नाही हिला काय माहित नसतं, मला सगळं माहिती असतं. हो, मला काहीच माहीत नसतं आणि मी येऊन त्याला हळूच विचारते की अरे काय मला सांग ना. तो की वाचला, तो असा असतो वाचलं नाही आहे नाही अक्षर ठीक आहे. मग असं खूप भाव खाऊन पण तो सांगतो मला. तो सगळा सीन मला व्यवस्थित सांगतो आणि डायलॉग्स काय आपल्या सर मला म्हणतात की वाचला का? हो काय तर म्हणेपर्यंत तेच सांगायचं. मग सगळे खूप असं मॅनेज छान होऊन जातं. येस. आणि येस, जाता जाता एक मला आवडेल विचारायला, आता लग्न आहे सो उखाणा हा लग्नामध्ये फार महत्त्वाचा असतो. उखाण्याची प्रॅक्टिस किती चालू झाली? मी आता विचारणार आणि तुम्हाला टेन्शन घेऊ नका. अक्षयाचा उखाणा आम्ही ऐकला आहे, गमतीशीर फार अक्षय हसले, त्याच्यामुळे असं वाटतं किती प्रिपरेशन चालू केलं आहे? नाही, ह्यावेळेला मी ठरवलं आहे की माझं लग्नाचा उखाणा झाला आहे, तयार आहे. पण तो मी जेव्हा आता सगळं लग्नाचं सगळं सिक्वेन्स चालू आहे तेव्हा मी सगळीकडे तोच, कारण तो मी स्वतः लिहिला आहे त्यामुळे मी तो बोलून दाखवणार आहे. नाही, माझं अजून काही प्रिपरेशन नाही आहे. जे माझे दिग्दर्शक क्रिएटिव्ह जे आम्हाला देतील ते मी पाठ करून बोलीन मनापासून. खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. वेळेभावी थोड्या गप्पा आपण आवडत्या घेतोय, पण डेफिनेटली पुढच्या सगळ्या प्रोग्राम्सना आपण नक्की भेटू आणि तेव्हा अजून गप्पा मारू. थँक्यू सो मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.